हात लिंग बुडाले केसाते वाम प्रसरूपचेते हो जप करीते एकाग्रे हातामध्ये त्या ठिकाणी जपाची माळ घेतलेली आहे. चित्त मन आणि बुद्धी त्या ठिकाणी एकाग्र केलेली आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या स्तब्ध असणाऱ्या अवस्थेमध्ये जिथे लक्ष तिथे विचलित नाहीये, भगवंताचं नामस्मरण करण्याचं सोंग घेतोय. कसा समाजामध्ये पण असे काही लोक आहेत की भगवंताचं नामस्मरण करण्याच्या त्या असणाऱ्या बघा दृष्टीपुढे त्या असणाऱ्या पांघरुणाच्या आवडून असणारे टूर करतात. अगदी तशा प्रकारे हा काळलेली हनुमंताची त्या अवस्थेमध्ये वाढ बघू लागलेला आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः. का कवळात लिंग मुडाले हाती घेऊनी जप माळी भुवळे नेली भुवयांतळी जैसी खेचरी मुद्रा लाविली तैसी शैली दिसत आहे. बघा त्या ठिकाणी असणारे एखाद्या माणसाला खूप दिवसापर्यंत असणारं अन्न आणि पाणी त्या ठिकाणी खायला मिळू नाहीये. त्याचं असणारं पोट अगदी पाठीला चिकटतंय, डोळे त्या ठिकाणी असणारे खोल जातात, चेहरा असणारा निस्तेज होतो, शरीर असणारं काटासारखं वाळून जातं. त्याच्याकडे जर काही बघितलं ना तर नक्की असावा हा 6 महिन्याने एका जागेवर असणारा रोगी माणूस एका जागेवर पडलेला आहे. अशा प्रकारे शरीर तिथे त्या ठिकाणी काटासारखं झालेलं असतं. अगदी तशा प्रकारे ह्या काळ नेहमी स्वतःची अवस्था त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या मायेने त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि जसं काय प्रकारे असणाऱ्या त्या एखाद्या असणाऱ्या तळ्यामध्ये एक असणारा बदक असतो, तो काय करतो साधू सारखा त्या ठिकाणी बघा त्या असणाऱ्या माशाची वाट बघत असतो. अगदी तशा प्रकारे हा काळ नेहमी त्या हनुमंताची वाट बघू लागलेली आहे. कालोनिया वज्रासन करोनिया एकाग्रमन भगवत धरुणी ध्यान पाहे आगमन कपीचे. त्या काळनेमीने काय केलेलं बघा, वज्रासन घातलेलं, डोळे मिटलेले, हातामध्ये तिथे जपाची माळ घेतलेली आहे. असं त्या ठिकाणी बघा अंतर्मनानं भगवंताची भक्ती करतोय असं त्या ठिकाणी दर्शवू लागलेला आहे. आपण या ठिकाणी जर काय 5 मिनिटं 10 मिनिटं जर या ठिकाणी पोतीला बसलो तर 100 वेळेस पायाची आडली काढली जाते. तो काळनेमी तसं केलेलं नाहीये. ताळनेमी असणारा त्या ठिकाणी बघा वज्रासन घातलेला आहे, मांडी मोडत नाहीये आणि हनुमंताची वाट बघू लागलेली आहे. उदका माझी असे बक जैसा कोणी सात्विक जळवासी पुण्यश्लोक ऐसा देख दिसत असे. त्या असणाऱ्या बदकाप्रमाणे एक असणारा तळ असतं किंवा सरोवर असतं. त्या सरोवरामध्ये पांढरा शुभ्र असणारा तो बगळा असतो बघा. तो बगळा काय करतोय त्या ठिकाणी असणाऱ्या साधूच्या वेशामध्ये साधू सारखं त्या ठिकाणी बघा थांबतोय. ते असणारे माशाला वाटतंय कुणीतरी असणारा सज्जन आहे, कुणीतरी असणारा साधू आहे म्हणून असणारा मासा अगदी जवळ येतो आणि जवळ आल्यानंतर त्या साधू सारख्या असणाऱ्या वेशामध्ये त्याच्या असणाऱ्या स्वभावामध्ये असणाऱ्या साधूपणाच्या असणाऱ्या वेशामध्ये तो बघा काय करतो आपल्या जवळ आलेल्या त्या माशाला गिळण करतो. अगदी तशा प्रकारे हा काळ नेहमी हनुमंताला गिळण्यासाठी तशा प्रकारे थांबलेला म्हणून सांगतात. मत्सालिया दृष्टी तळी घटकावनी सळागिळी देवी राक्षस कपट मेळी कपी आगमन शैली पाहतसे. त्या ठिकाणी असणारा तो बदक काय करतो त्या ठिकाणी असणारा काही वेळापर्यंत असणाऱ्या डोळे मिटून असणारा तो पाण्यामध्ये स्तब्ध थांबतो. त्या माशाला असं वाटतं की काहीतरी खाद्य आहे, काहीतरी भक्ष्य आहे म्हणून तो मासा काय करतो शांत असणारा बघा त्या असणाऱ्या बदकाच्या पायाच्या अगदी जवळ येतो. जवळ आल्यानंतर यानं जे काही साधूचं ढोंग केलेलं आहे, ज्यानं जसं काय प्रकारे साधू सारखं त्या ठिकाणी आवडलेलं आहे ना, तो बदक काय करतो गटकून असणाऱ्या त्या माशाला गिळून टाकतो. अगदी तशा प्रकारे समाजामध्ये पण असे काही बघा बदकासारखे असणारे साधू आहे, ते असणाऱ्या सर्वसामान्य असणारा बघा जीवाचा सर्वसामान्य असणाऱ्या त्या ठिकाणी भक्ताचं नक्की शोषण केल्याशिवाय राहत नाही. दक्षिण दिशेच्या भागी जैसी मूस होती आगी की नक्षत्रांचा पुंज स्वर्गी दिसे वेगी धावत. तेवढ्यामध्ये असणार दक्षिण दिशेला त्या ठिकाणी असणारा लाल बुंद त्या ठिकाणी
त्या ठिकाणी दिसू लागलेली कृती. तशा प्रकारे सूर्य उगवला. सूर्य उगवल्याच्या नंतर असणारा लाल लाल दिसतंय. अगदी तशा प्रकारे त्या ठिकाणी बघा विजासारखं चमचम चमचमकू लागलेलं आहे. तिकडून असणारा हनुमंताचं उड्डाण त्या ठिकाणी पर्वत माथ्याला येऊ लागलेलं आहे. हे असणारं काळनेमीने बघितलं. आता मात्र हनुमंताचं उड्डाण जवळ आल्याच्या नंतर काळनेमीची काय अवस्था होते की बाळा सूर्य उदयाला तैसा येतसे दादूला नातरी शेष बनावणे निष्ठला मनी निघाला चरावया. हो, या ठिकाणी असणारा सूर्य त्या ठिकाणी उगवल्याच्या नंतर अंधार नाहीसा होतो. आणि तशा प्रकारे असणारा लकलक लकलक करत असणारा प्रकाश जो त्या ठिकाणी येत असताना समोर या ठिकाणी बघितली गेलेली आहे. तशा प्रकारे बघा शेषनाग असतो. त्याच्या असणाऱ्या फडीवर असणारा एक असणारा बघा एक मणी असतो. तो असणारा रात्री चमकतो. म्हणून तो असणारा सर्प काय करतो संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्रीच्या वेळेला तो काय करतो आपला असणारा जो काही मणी आहे ना तो असणारा भक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी बाजूला ठेवतो. आणि त्याच्या प्रकाशानं अगदी असणारा काय करतो काही वेळाच्या नंतर बघा आपला असणारा भक्षण करत असतोय. अगदी तशा प्रकारे तिकून असणारा एवढा असणारा दिव्य प्रकाश त्या ठिकाणी त्या काळनेमीला दिसू लागलेला आहे. ऐसे उड्डाण कपिनाथा आले पर्वताचे माथा देखता तंत राक्षस चिंता धीर सर्वथा न धरवे. अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असणारा तो काळनेमी फक्त हनुमंताची वाट बघू लागलेला आहे. तिकून असणाऱ्या हनुमंताचं उड्डाण त्या ठिकाणी आलेलं आहे. हनुमंताचं उड्डाण असणाऱ्या पर्वताच्या पायथ्याला येऊन ठेपलेला आहे. आता काळनेमी विचार करू लागलेला आहे. काळनेमीच्या मनामध्ये धगधग वाटू लागलेली आहे. आता काय करावं अशा प्रकारे असणाऱ्या द्विधा मनस्थितीमध्ये हा काळनेमी पडला गेलेला आहे. डोळा पडली झापडी हाता वळली वेंगडी पडली मनाची मृकुंडी नाविक भवंडी त्यासी आली. बघा या ठिकाणी जर काही वाईट कार्य जर करायचं असेल दुसऱ्याला जर काही फसवायचं असेल दुसऱ्याला जर काही बेजार करायचं असेल ना तर बघा अगोदर स्वतःची असणारी वाईट अवस्था होत असते. पण ते माणसाला त्यालाच लक्ष देते दुसऱ्याला लक्षात येत नाहीये. जर कपट करायला गेला तर स्वतः अगोदर परेशान व्हावं लागतं. अगदी तशा नियमाप्रमाणे या ठिकाणी हा राक्षसाने काय केलं होतं हनुमंताला तर कपट करायचं त्या ठिकाणी कपडाची बाधा करायची आहे. राम भक्ताला रोखायचं राम भक्ताला अडवायचं. मग आता असणारी हा राक्षसांची अवस्था अतिशय दयनीय होऊ लागली. काय झालं तर डोळ्यावर असणारी झापडी पडलेली आहे चक्कर येऊ लागलेली आहे. काहीच कळत नाहीये कुठं आलोय काय करायचंय अवस्थेच्या बाहेर पडलेलं आहे. मग सावध होऊनी पायी विचारून आपुलेच देई मने मज झाले काही आठव नाही कार्याची. त्या ठिकाणी असणारा त्या काळनेमीला बघा भ्रोळ पडलेली नव्हे असणारा तो बेसावध आतापर्यंत झालेला होता. परंतु त्या ठिकाणी काही क्षणामध्ये तो सावध झालेला आहे. सावध होऊन असणाऱ्या आपल्या असणाऱ्या स्वतःच्या मनाला स्वतःला बोलू लागलेला आहे. अरे मला काय झालं मी या ठिकाणी तर कार्य करायला आलो आहे मग मला एवढा विसर का पडला मला या ठिकाणी काहीच का कळत नाहीये. मला कार्य करायचं क्रिया करायची आहे मला का बरं वाटत नसेल माझी अशी अवस्था का बरं झाली असेल अशा प्रकारे तो राक्षस द्विधा मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी पडला गेलेला आहे. काळ जन्माचे निजसार मज जोड आले साचार आणि मी दुची पामर स्वहित विचार नाटवे. काळनेमी असणारा पुन्हा त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. अरे या ठिकाणी त्या कार्यासाठी मी आलेलो आहे पण या ठिकाणी काय झालं बघा या ठिकाणी मला हनुमंताला या ठिकाणी बाधा करायला आलो आहे. परंतु एका बाजूने जर विचार केला तर या ठिकाणी असणार मला हनुमंतानं हातानं मरण येणार आहे मला रामाच्या हातानं मरण येणार आहे. माझं या ठिकाणी बघा काय होणार आहे मला सायुज्याची प्राप्ती होणार आहे. एका असणाऱ्या दृष्टीने काळनेमी खुश होऊ लागलेला आहे तर दुसऱ्या दृष्टीने असणारा मी राम भक्ताला या ठिकाणी कपट करतोय ह्याच्याही मनामध्ये असे विचार येऊ लागलेले आहेत. या स्वामी कार्य साधावे की मुक्त व्हावे कपी हस्ते ते विसरून निज कार्याते मूर्छित चित्ते पुढील असे. त्या ठिकाणी काळनेमीच्या मनामध्ये बघा असणारा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी या ठिकाणी जिथे माझ्या असणाऱ्या स्वामीचं म्हणजे राजा रावणाचं कार्य या ठिकाणी पूर्णत्वाला न्यावं काही या ठिकाणी हनुमंताला विघ्न करून या ठिकाणी बघा याला बाधा करून या ठिकाणी हे कार्य पूर्ण करावं या असणाऱ्या द्विधा मनस्थितीमध्ये मी पडलेलो आहे मला काहीच कळत नाहीये. अशा प्रकारे असणाऱ्या त्या काळनेमीचे द्विधा मनस्थितीमध्ये तो असणारा खाली पडला गेलेला आहे.